नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत पनीर वेज फ्राईड राईस। त्यासाठी लागणारे साहित्य, चला कृती बघूया आपण। इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच आलं असं मी बारीक चिरून घेतलेलं आहे। एक हिरवी मिरची घातलेली आहे, ते चांगले परतून घ्या। बाजूला मी भात शिजत ठेवलेला आहे बासमती। एक पातीचा जो कांदा असतो तो उभा चिरून घ्या, 2 ते 3, ते सुद्धा त्यामध्ये घाला व चांगले परतून घ्या। आता आपण इथे भाज्या घालूया। मी 1 वाटी गाजर, 1 वाटी मटार, हे पण परतून घ्या। थोडंसं चवीनुसार मीठ, कारण आपण ह्या सर्व प्रकारचे सॉस घालणार आहोत, व थोडीशी साखर। पनीर घाला 1 वाटी, 50 ग्रॅम आहे पनीर, ते पण त्या मसाल्यामध्ये परतून घ्या। आपण फ्राय नाही करणार आहोत, डायरेक्ट त्या तेलामध्ये त्या भाज्यांमध्ये शिजवणार आहोत। कोबी घाला 1 वाटी, ती सुद्धा चांगली परतून घ्या। कोबी शेवटला घालण्याचं कारण असं आहे, कोबी लवकर शिजली जाते, त्याच्यामुळे त्याचं पाणी होऊ नये म्हणून आपण ती शेवटला घालूया। इथे 1 मोठा चमचा जिंजर गार्लिक सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस व 1 चमचा सोया सॉस। मी इथे व्हिनेगर वापरत नाही आहे। सर्व आपण एक सॉसेस त्या भाज्यांना एकजीव करून घेऊया। हे मी 4 लोकांसाठी होईल असेच फ्राईड राईस बनवत आहे। मी 1.5 पेला अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे, तो चांगला मोकळा शिजवून त्यामध्ये घाला। असं हलक्या हाताने तो ढवळून घ्या, जेणेकरून भाताला त्या सर्व भाज्या लागल्या पाहिजेत। खूप छान लागतो। घरच्या घरी लहान मुलांना टिफिनला, किंवा 1 चमचा मिरेपूड, ती सुद्धा घालून चांगली एकजीव करून घ्या। घरच्या घरी फ्राईड राईस बनवलेला खूप छान। बाहेर कसं तेल वापरतात किंवा अजिनोमोटो घालतात, सॉसेस किती दिवसाचे असतात, त्याच्यामुळे घरच्या घरी बनवा, मग मुलांना खायला मस्तपैकी द्या। आणि शेजवान चटणी तर मी बनवलेलीच आहे, माझी व्हिडिओ आहे ती तुम्ही बघा, खूप छान लागते घरी पण बनवलेली शेजवान चटणी। इथं आपला राईस ऑलमोस्ट तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडीशी कोथिंबीर, कांद्याची पात, हे सुद्धा घालून मिश्रण एकजीव करून घ्या। आणि सागरी कोली किचन यूट्यूब चॅनलला फॉलो करा। रेसिपी आवडते की नाही हे कमेंटमध्ये मला सांगा। काही पण कुठेही बोलण्यात किंवा काही सांगण्यात थोडीशी इकडे तिकडे होत असेल माझा आवाज, तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटते ते। आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील। असा हा आपला वेज फ्राईड राईस छानपैकी शेजवान चटणीसोबत खा आणि एन्जॉय करा। रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा, आणि नक्की करून बघा, खूप छान होते, छान लागते। पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील।